नमस्कार, मी रेश्मा साळुंखे। महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यासह देशभरात दुसऱ्या टप्प्याचं मतदान 18 तारखेला म्हणजेच परवा होणार आहे आणि देशातल्या 13 राज्यातल्या 97 जागांवरती परवा मतदान पार पडते, ज्यात राज्यातल्या 10 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। त्या अनुषंगाने आज संध्याकाळपासून इथल्या प्रचार सभांच्या तोफा आता थंडावल्या। दुसऱ्या टप्प्यात सोलापूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद, बुलढाणा, अकोला तसंच अमरावती, हिंगोली, परभणी आणि लातूर या लोकसभा मतदारसंघामध्ये परवा मतदान पार पडणार आहे। त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी उन्हाच्या पाऱ्याबरोबर प्रचाराचा फीवर देखील वाढलेला बघायला मिळाला। मात्र संध्याकाळनंतर आता इथला प्रचार थांबलाय। सोबतच या 10ही मतदारसंघातल्या मतदान केंद्रावर आता निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे। तेव्हा देशभरात दुसऱ्या टप्प्याचं मतदान आता होणार आहे परवा म्हणजे 18 एप्रिलला। त्यापैकी राज्यात देखील एकूण 10 मतदारसंघ आहेत जिथे दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुका पार पडणार आहेत। त्यासोबतच एकूण 13 राज्यातल्या 97 मतदारसंघांमध्ये निवडणुका पार पडतील। सोलापूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद, बुलढाणा, अकोला हे महत्त्वाचे लोकसभा मतदारसंघ आहेत। त्यापैकी बीड लोकसभा मतदारसंघातून आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत। नांदेडमधून सागर कुलकर्णी आणि अमरावतीमधून प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला मी बीडला जाईल। सिद्धार्थ, बीडमध्ये आजचा शेवटचा प्रचाराचा दिवस होता। कशा पद्धतीने प्रचार आज करण्यात आला? प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। दुसरीकडे मतदानाची तयारी मतदान केंद्रांवरती कशा पद्धतीने सुरू आहे? मराठवाड्यामध्ये कोणत्याही निवडणुका किंवा राज्यातल्या कोणत्याही निवडणुका असले तर सगळ्यांचं लक्ष जातं ते अर्थातच बीडच्या निवडणुकांमध्ये आणि आताही लोकसभेच्या निवडणुकीसाठी बीड जे आहे अग्रस्थानी होतं प्रसिद्धीच्या। आणि आजही दिवसभर पंकजा मुंडे या आपल्या प्रीतम मुंडे या भगिनीसाठी आज दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी सभा, कॉर्नर बैठका, लोकांच्या भेटीगाठी शेवटच्या क्षणापर्यंत घेत होत्या। आणि दुसऱ्या बाजूनी त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे जे पंकजा मुंडेचे बंधू आहेत त्यांच्या बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारासाठी तेही रात्रंदिवस त्या ठिकाणी फिरत होते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन्ही आपापल्या पक्षातले स्टार प्रचारक होते, त्यामुळे त्यांना बीड धरून इतर ठिकाणी सभा घ्याव्या लागल्या, मात्र त्यांनी बीडमध्ये लक्ष कमी होऊ दिलेलं नाही। दुसरी आणखी महत्त्वाची आपल्याला उस्मानाबाद मध्ये लढत आहे। त्या ठिकाणी ओमराजे निंबाळकर शिवसेनेतर्फे आहेत, जगजित सिंग राणा एनसीपीच्या तर्फे आहेत। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे प्रचार यंत्रणा त्या ठिकाणी झाली। आपल्याला मुख्यत्वे असं म्हणावं लागेल, शरद पवार असतील, मुख्यमंत्री असतील, राज ठाकरे असतील, नरेंद्र मोदींची औषध सभा झालेली आहे। मोठ्या नेत्यांनी या ठिकाणी ज्या ठिकाणी आपले उमेदवार जिंकून येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी आपापल्या पक्षांनी मोठ्या प्रमाणामध्ये जोर त्या ठिकाणी लावलेला होता। कोणताही पक्ष प्रचारात मागे नव्हता, सगळ्यांनी आघाडी घेतली होती। आता जरी 5 वाजता जाहीर प्रचार जरी थांबला असला तरी रेश्मा आपल्याला माहिती आहे आता आजच्या नंतर गुपचूप बैठका, गुपचूप रणनीती आखणे, गुपचूप भेटीगाठी घेणे म्हणजे खऱ्या अर्थाने प्रचार जो खुला प्रचार बंद झाल्यानंतर आखाडे जे बांधल्या जातात, रणनीत्या ज्या आखल्या जातात त्या आजच्या नंतर रात्री अपरात्री त्या सगळ्या गोष्टी होत राहतात। फक्त खुला प्रचार जरी थांबला असला तरी प्रत्येक उमेदवार प्रत्येक प्रचार करत असतो आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या रणनीती आखते। निश्चित। आणि या ठिकाणी खरं तर बघायला गेलं तर मुंडे विरुद्ध सोनवणे असे उमेदवार जरी असले तरी खरा वाद इथं बीडमध्ये रंगला तो मुंडे विरुद्ध मुंडे या भावा बहिणींमध्ये अतिशय विखारी वैयक्तिक पातळीवरती ती करण्यात आली। आता या सगळ्यांबाबत मतदाराच्या मनात नेमकं काय आहे ते परवा मतदान केंद्रात बंद होईल मतपेटीमध्ये, मात्र 23 मे रोजी त्याचे निकाल समोर येतील। तुम्ही आपल्यासोबत राहाच। यानंतर मला नांदेडला जायचंय सागरकडे। सागर, नांदेडमध्ये अशोक चव्हाणांविरुद्ध प्रताप चिखलीकर यांना उभं करण्यात आलेला आहे महायुतीकडून आणि इकडे अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा देखील प्रामुख्याने येतो आणि त्यामुळेच एकंदर नांदेडमध्ये वातावरण कसं बघायला मिळते? कशा पद्धतीने दोन्ही बाजूने प्रचार झाला आणि कशी निवडणुकीची तयारी सध्या सुरू आहे? नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस तिरंगी निवडणूक दिसते। एकतर सगळ्यात गोष्ट म्हणजे 2014ला नरेंद्र मोदी यांची इतकी मोठी लाट होती तरी देखील अशोक चव्हाण हे चांगल्या मतांनी जिंकून आले होते। यावेळेस मात्र एक वेगळी चर्चा जी सुरू आहे ती अंडरकरंट मात्र अनपेक्षित काही वेगळा निकाल लागेल की काय याचं कारण आहे की वंचित बहुजन विकास आघाडी यांनी केलेलं मोठं आव्हान याचं कारण आहे की यशपाल भिंगे हे त्यांचे उमेदवार आहेत
ते धनगर समुदायाचे आहेत आणि या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात धनगर समुदाय सुद्धा आहे. दलित आणि इतर मतदार हे नेमकी काय भूमिका घेत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अशा सगळ्या परिस्थितीत आज प्रचार संपलेला आहे 5 वाजता. एक सर्वच जर पाहिलं तर गेले 4 ते 5 दिवस अशोक चव्हाण हे नांदेडमध्येच होते. राज्याचे प्रदेशाध्यक्ष नेते राज्यामध्ये प्रचार करायला हवाय पण मात्र प्रचार करायला ते नांदेडमध्येच फिरत होते असा भाजपांकडनं आरोप केला जात होता. अशा परिस्थितीत आज भाजपने मोठ्या प्रमाणात नांदेडमध्ये ईशा कोप्पीकर यांच्या उपस्थितीत रोड शो केलाय. अशोक चव्हाण यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये सभा घेतल्यात आणि लोकांना मतदारांना नांदेडकरांनी मला प्रेम करावं अशा स्वरूपाचं आव्हान केलंय. हे सगळं जर पाहिलं तर कुठे ना कुठेतरी असुद्दीन ओवैसी यांनी सुद्धा एकदम शेवटच्या क्षणाला 4:45 वाजता 4:45 वाजता सभा घेतली आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचा फार मोठा फॅक्टर आज नांदेड लोकसभा मतदारसंघात आहे. यामुळे कुठे ना कुठेतरी अशोक चव्हाणांची डोकेदुखी प्रचंड वाढलेली आहे. यामुळे अशोक चव्हाणांना नांदेडकरांवर परत एकदा विश्वास कमवायचा असेल तर पुढच्या 2 दिवसामध्ये परत एकदा कुठे ना कुठेतरी हे जसं सिद्धार्थने सांगितलं की अधिकृतरित्या जाहीररित्या प्रचार संपला असला तरी सुद्धा नात्या गोत्यांच्या घरात जाऊन चर्चा करत स्वतःचा प्रचार करणं अप्रत्यक्षरित्या प्रचार करण्याचं काम आता लोकप्रतिनिधी करतील असं दिसून येतं. निश्चित सागर, तू आपल्याकडेच आपल्यासोबत राहाच. अमरावतीला यानंतर आपण जाऊयात. प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रवीण, अमरावतीमध्ये देखील जसा अशोक चव्हाण विरुद्ध चिखलीकर असा वाद आहे तसा अमरावतीमध्ये आनंदराव अडसूळ विरुद्ध नवनीत कौर राणा असा प्रचार म्हणजे उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत आणि खास करून नवनीत कौर राणा यांच्याकडून स्टार प्रचारकांचं कार्ड मागच्या काही दिवसांमध्ये वापरलं गेलेलं आहे. दोघांकडूनही मोठमोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले. आजच्या शेवटच्या दिवशी प्रचाराचं वैशिष्ट्य काय राहिलेलं आहे आणि तिथं निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे? रेश्मा, विदर्भाच्या म्हणजे पश्चिम विदर्भातल्या 3 जागांवर अमरावती, अकोला आणि बुलढाणा या 3 जागांवरती परवा मतदान आहे. आता 6 वाजता प्रचार पूर्णपणे थांबला आहे. होर्डिंग्स अमरावती, बुलढाणा, अकोलामध्ये जे काही होर्डिंग्स असतील त्या सगळे होर्डिंग्स काढण्यात आलेले आहेत. जे काही होर्डिंग्स आता जर सापडले तर ते काढले जातील आणि कारवाई त्या पक्षावरती उमेदवारावरती होणार आहे. दुसरीकडे तुम्ही जसं विचारलं, नवनीत राणा या ठिकाणी मैदानात आहे आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं आणि इतरही सहयोगी पक्षांचं त्यांना समर्थन आहे. पण त्यांचं चिन्ह जे आहे ते पाना जो असतो मेकॅनिक मधला तो पाना त्यांचं या ठिकाणी चिन्ह आहे आणि त्यांनी घड्याळ चिन्ह नाकारलं. दुसरीकडे आनंदराव अडसूळ हे या ठिकाणी गेले जवळपास 3 टर्म या ठिकाणी निवडून गेलेले आहेत, ते त्यांच्या विरुद्ध आहे आणि उद्धव ठाकरेंची आज या ठिकाणी समारोपीय सभा झाली. दुसरीकडे नितीन गडकरी काल येऊन गेले आनंदराव अडसूळांसाठी. तर नवनीत राणा यांनी गोविंदाला या ठिकाणी बोलवलं. आता सुद्धा शेवटची सभा त्यांची मी या ठिकाणी उभा आहे याच परिसरातून त्यांचा रोड शो केला. असं हे समीकरण आहे. गुणवंत देवपारे सुद्धा वंचित आघाडीकडून अमरावतीच्या रिंगणात आहे. तिहेरी लढत या ठिकाणी आहे. बुलढाण्यामध्ये आपण जर पाहिलं, प्रतापराव त्या ठिकाणी आहे जाधव विद्यमान खासदार शिवसेनेचे आणि त्यांच्या विरुद्ध राजेंद्र शिंगणे माजी मंत्री राष्ट्रवादीचे. तर अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचं हे रिंगणात आहे. सोलापूर आणि अकोला, त्यामुळे दोन्ही शीटवरती त्यांना काय यश मिळतं हे सुद्धा कळणार आहे. दोन्ही ठिकाणी निवडणुका या पर्वा आहे, मतदान पर्व आहे. आता या सर्व ठिकाणी प्रचार थांबलेला आहे पण शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे या ठिकाणी आले, नितीन गडकरी अकोल्यात आले आणि विविध पक्षाच्या वतीनं प्रचार जो आहे तो सुरू आहे. त्यामुळे आता प्रचार हा 6 वाजता संपला आहे पण भेटीगाठी, नातेवाईकांकडे जाणं, समाजाच्या लोकांकडे जाणं हे मात्र निवडणुका दिवशीपर्यंत सुरू राहणार आहे. निश्चित. प्रवीण, सिद्धार्थ आणि सागर तिघांचेही धन्यवाद. ही सगळी सविस्तर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल. वळत पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्र्यांनी पोपट म्हटल्यानंतर आता जलसंपदा मंत्र्यांनी देखील राज ठाकरेंवरती तोंडसूक घेतलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुपारी घेण्यापेक्षा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करावं हे आव्हान त्यांनी दिलेलं आहे. न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेत त्यांनी हा टोला लगावलाय. तसंच महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी गुजरातला जात असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला होता. तो सुद्धा यावेळी महाजनांनी खोडून काढला. महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी गुजरातला जातंय हे राज यांनी सिद्ध केल्यास आपण राजीनामा देऊ असं आव्हान देखील महाजनांनी दिलंय. आणि नुसतं बोलण्यापेक्षा मला वाटतं नुसतं बोलून चालत नाही. आपले काही पाहिजे की नाही. जसं मुख्यमंत्री म्हणून सांगितलं आपलंही कर्तृत्व काय. मग सांगा, मी नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. मी ज्यावेळेला पालकमंत्री झालो त्यावेळेला त्यांचं सरकार तिथे होतं, त्यांचं बहुमत होतं, त्यांचे नगरसेवक आलेले होते, भुजबळांची सत्ता उलटवून ते त्या ठिकाणी आले. महापालिकेची निवडणूक झाली, मीच नेतृत्व त्या ठिकाणी केलं, माझ्याकडे चार्ज होता सगळ्या तिथला. 2 लोकच राहिलेत.
मग मी केलं, मी करून दाखवलं. या माणसाला एक महापालिका सांभाळता येत नाही. एक आमदार राज्यामध्ये निवडून आला, तो सुद्धा चालला गेला शिवसेनेमध्ये, परत आमच्याकडे परत त्या ठिकाणी येऊन गेला. 7 नगरसेवक निवडून आले, त्यातले 6 पळून गेलेत. म्हणजे मग आपण काय बोलतोय, लोकांना काय उपदेश करतोय आणि आपल्याकडे काय आहे, आपण कुठे आहोत, हे मला वाटतं आपण तपासलं पाहिजे. नुसतं बोलून नाही चालणार, तुमचं कर्तृत्वही पाहिजे, तुम्ही तसं करूनही दाखवलं पाहिजे. अन्यथा नुसत्या नकला करायच्या, क्लिप दाखवायच्या, तोडून मोडून काहीतरी मोदीजींच्या 2 शब्द दाखवायचे आणि बघा हे काय म्हणतायत, ते काय म्हणतायत. मला वाटतं एवढं शेकडो टीएमसी पाणी आमचं वाहून जाणारं जर आम्ही आमच्या भागामध्ये वळवलं तर केवढा मोठा फायदा होणार आहे. मराठवाड्याला त्याचा फायदा होणार आहे, नाशिक विभागाला फायदा होणार आहे, जळगावपर्यंत आम्हाला गिरणं त्या ठिकाणी 12 महिने त्यात पाणी मिळणार आहे. आणि हे सोडून द्यायचं आणि काहीतरी दिशाभूल करायची. आता इतक्या मेहनतीने आम्ही सर्वे केलेत, आम्ही त्यातलं थेंब पाण्याचं नियोजन केलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आम्ही आमच्याकडे आणतोय आणि आपलं उठायचं आणि काहीतरी चाललं गुजरातला पाणी. कुठे एक थेंब जर पाणी जात असेल तिकडे, एक थेंब आमच्या हिश्श्याचं, तर मी राजीनामा देईल. मी पुढे सुद्धा निवडणूक लढवणार नाही, मी आपल्या दाव्याने सांगतो. नाही, दादांनी सांगितलं माझ्याकडे पुरावा आहे, मी ऑफ द रेकॉर्ड देतो, मी तुम्हाला नंतर देतो. मला वाटतं दादांनी तो समोर सांगितला पाहिजे. असा एवढा गंभीर आरोप करताना त्यांनी सांगितलं पाहिजे ना, किंवा हे बघा हा कागद आहे, ही नोटीस दिली त्यांना, हे असं म्हटलं, हे तसं म्हटलं, असं त्यांनी सांगायला पाहिजे. तसं असेल तर मग दादाच आधी येतील भाजपमध्ये, मला असं वाटतं. पण आम्ही तसं काही करत नाही. खरं तर तुम्ही परीक्षेला जाताना ज्या विषयाचा अभ्यास केला तो पेपर न येता भलताच आला तर काय होईल? स्वाभाविक आहे तुमचा गोंधळ उडेल. सध्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपचं तेच झालंय. त्यांनी अभ्यास काँग्रेस राष्ट्रवादीचा केला आणि ऐन वेळेला राज ठाकरेंचा पेपर आलाय. पाहूयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंची धडाडणारी तोफ भाजपची सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरतीये. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यातील विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्पेस मनसेनं बघता बघता भरून काढली आहे. सगळीकडे त्यांच्याच घणाघाती भाषणांची चर्चा आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या विरोधकांपेक्षा मैदानात नसलेल्या राज ठाकरेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद कैक पटींनी जास्त आहे. भारत नावाच्या देशामध्ये बहुमत मिळणं, या देशातल्या लोकांनी तुमच्यावरती प्रेम केलं, या देशातल्या लोकांनी तुम्ही सांगितलेल्या स्वप्नांवरती भरभरून मतदान केलं आणि कालांतराने या देशाच्या लक्षात आलं तुम्ही खोटं बोललात या देशाशी. राज ठाकरे प्रत्येक सभेत भाजपच्या दाव्यांची खास ठाकरी शैलीत पोलखोल करतायत. राज ठाकरेंच्या प्रचार सभांचं हे नवतंत्र अत्यंत प्रभावी ठरतंय. जो त्या जाहिरातीतला जो मुलगा आहे ना, जो हरिसाल गाव सोडून तिथून निघाला, मी आज तुमच्या समोर त्याला मुद्दामून बोलवलाय. बोलो. लोकसभेच्या परीक्षेला सामोरं जाताना भाजप शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पेपरचा अभ्यास केला, पण त्यांना ऐनवेळी राज ठाकरेंचा पेपर आल्यानं त्यांचा चांगलाच गोंधळ उडालाय. त्यामुळेच भाजप नेत्यांच्या टार्गेटवर राज ठाकरे आलेत. म्हणजे मग आपण काय बोलतोय, लोकांना काय उपदेश करतोय आणि आपल्याकडे काय आहे, आपण कुठे आहोत, हे मला वाटतं आपण तपासलं पाहिजे. नुसतं बोलून नाही चालणार, तुमचं कर्तृत्वही पाहिजे, तुम्ही तसं करूनही दाखवलं पाहिजे. अन्यथा नुसत्या नकला करायच्या, क्लिप दाखवायच्या, तोडून मोडून काहीतरी मोदीजींच्या 2 शब्द दाखवायचे आणि बघा हे काय म्हणतायत, ते काय म्हणतायत. आणि मग असं करायपेक्षा दुसरे याचे त्याचे सुपाऱ्या घ्यापेक्षा आपण आपल्या 1-2 माणसं उभे करा ना, निवडून आणून दाखवा एखाद्या मतदारसंघातून. ते तर काही होत नाही. राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका केवळ लोकसभेसाठी आहे हे त्यांनी आधीच जाहीर केल्यामुळे या मैदानातून ते विधानसभेची मोर्चे बांधणी करतायत हे उघड आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या पोटात गोळा येणं स्वाभाविक आहे. शिवाय राज ठाकरेंच्या आजच्या गुदगुल्या विरोधकांसाठीही उद्या अस्वलाच्या गुदगुल्या ठरू शकतात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्यासाठी आता एकनाथ खडसेंनी प्रचार सभा घेतली आहे. यावेळी खडसेंनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला.
विरोधकांना वाटत होतं मी दवाखान्यातून परत येणारच नाही, मात्र मी त्यांना पुढे पाठवेन आणि मगच जाईन असा इशाराही खडसेंनी दिला. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे एकनाथ खडसे हे रुग्णालयात दाखल होते. रावेरमध्ये खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे विरुद्ध उल्हास पाटील असा सामना रंगतोय. आमच्या विरोधात बनायचे आता नाथाभाऊ के प्रचारात, आता नाथाभाऊ के हॉस्पिटलमधून परतच येणार नाही आता कायमचा. पण त्यांना मी सांगितलं मी तुमचा बाप आहे, तुम्हाला पुढे घालेल. पण नाथाभाऊ आला की नाही रबरासारखा तुमच्या समोर. कितीही विरोधकांनी स्टाफ दिले, कितीही विरोधक काही बोलले तरी तुमच्या आशीर्वादानं नाथाभाऊ असाच उभा राहणार आहे. तिकडे उस्मानाबादेत शिवसेनेतली अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. कारण विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांनी थेट उस्मानाबादेतील युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधातच पोलिसात तक्रार केलेली आहे. गायकवाडांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर उमरगा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आलाय. निंबाळकरांनी आपल्याला शिवीगाळ करून बदनामी केल्याचा आरोप रवींद्र गायकवाडांनी केलाय. यासाठी पुरावा म्हणून त्यांनी व्हिडिओ क्लिपही सादर केली आहे. विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड पुन्हा तिकिटासाठी खरं तर इच्छुक होते, मात्र त्यांना तिकीट न मिळाल्यानं ते चांगलेच नाराज झालेत. उस्मानाबादेत ओमराजे निंबाळकर विरुद्ध राणा जगजित सिंग हे मैदानात आहेत. हे राज्यातल्या अवकाळी पावसाची राज्यातल्या अनेक भागात जवळपास रोज अवकाळी पाऊस हजेरी लावतोय. आजही राज्यातल्या अनेक भागात चांगल्याच सरी बरसल्या. औरंगाबादमध्ये अचानक वातावरण बदलून पावसाच्या सरी कोसळल्या, त्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव, आर्वी, कारंजा या तालुक्यातील काही भागात पावसाच्या आगमनानं नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय. तिकडे यवतमाळ जिल्ह्यात देखील अवकाळी पावसानं विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. या वादळी पावसामुळे बाभुळगाव, उमरखेड तालुक्यात आंब्याचं नुकसान झालं. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीटही झाली. तर पाथरी तालुक्यातील अंधापूर इथं झाडावर वीज कोसळून झाडाखाली उभी असलेल्या 2 मेंढपाळ आणि 40 शेळ्या दगावल्याची घटना समोर आली आहे. तर याच्यामध्ये 1 जण गंभीर जखमी झाला. अवकाळी पावसामुळे अनेक पिकांना राज्यभरात फटका बसलेला आहे. आंबा, डाळिंब, पपईसह खास करून फळपिकं आहेत ती झोपली आहे. तिकडे नांदेडमध्ये देखील जोरदार पाऊस पडला. यामुळे उष्म्यापासून मोठी सुटका झाली आहे, मात्र अनेक पिकांना याचा मोठा फटका बसलाय. विशेष म्हणजे अचानक आलेल्या पावसामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नांदेडमधले उमेदवार अशोक चव्हाण यांना देखील आपली सभा आज आटोपती घ्यावी लागली. आज पंढरपुरात चैत्र एकादशीचा सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 2 लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले. चैत्र महिन्यातील कामदा एकादशी निमित्त पहाटे विठुरायाची महापूजा केली जाते. मंदिर समितीचे सदस्य भास्करगिरी महाराज आणि कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते आज ही पूजा पार पडली. शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची यात्रा असल्यानं देवांनी तिथल्या लग्नात भोजन केल्याची आख्यायिका आहे आणि त्यामुळे आज विठुरायाला पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवण्यात आला. त्यामुळे या एकादशीचा लंगडी एकादशी असा देखील उल्लेख केला जातो. आजच्या दिवशी शैव आणि वैष्णवांचं इथं एकत्र दर्शन घडतं असंही म्हणतात. तिकडे रामनवमी उत्सवाच्या काळात शिर्डीमध्ये साई भक्तांनी बाबांच्या झोळीत भरभरून दान दिलंय. 4 दिवसात तब्बल 4,16 लाखांची देणगी साई चरणी अर्पण करण्यात आली आहे. दरवर्षी शिर्डीत तब्बल 3 दिवस रामनवमी उत्सव चालतो. याच बातमीसोबत महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. थोड्याच वेळात गावाकडच्या बातम्या बघत रहा न्यूज 18 लोकमत.